कुरिशी समाजाच्या जनावरे खरेदी न करण्याच्या निर्णयानंतर जिंतूर तालुक्यातील बोरीचा हा आठवडीचा बैल बाजार दुसरा आहे। या बाजारामध्ये बैलांच्या जोड्या विक्रीसाठी आले, परंतु कुरिशी समाज इथे खरेदीसाठी आला नसल्यामुळे शेतकऱ्यांना काय अडचण निर्माण होते हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नाव काय तुमचं? नाव काय तुमचं? गणेश प्रभाकर बोधले। कुठले आपण? बोरीचेच आहेत। बैलाला वाडे मधात दवाखान्यासाठी पैसे नाहीत, बैल आणले तर कोणता व्यापारी सुद्धा विचारी नाही। एक बी इथं लाख रुपयाचे बैल इथं 50,000ला कोणी विचारी ना। मग याच्यावर निर्णय काय? शेतकऱ्याला कोणाची मदत भेटणार? बरोबर। मग सरकारनं दवाखान्याचं बिल भरावं, नाही तर बैल आमचे त्या दामात नाही आम्ही घेतलेल्या। आता कुरिशी समाजाने खरेदी न करण्याचा निर्णय घेऊन 15 दिवस झाले। या 15 दिवसामध्ये तुम्ही 10,000 रुपये गेले भाड्याला। 15 दिवसात 10,000 रुपये पात्रीला नेलते, मंठ्याला नेलते, इकडे परभणीत नेलते। परभणीत गाडी धरल्या गेलती, पैसे मागू लागले। कोण मागू लागले पैसे? बजरंग लिपवाले। ते इथं पैसे पायालाच लावायला नाहीत। बैल आणलेत मी शेतीतले, आज बैलला वैरण नाही, घर खर्च दाखवायचा, लेकर बाळ। तुम्ही शेतकरी आहे का व्यापारी आहे? शेतकरी आहे। शेतकरी आहे। मग म्हणजे आता तुम्ही शासनाकडे काय मागणी करणार? एक तर बैल घ्या आमचे, आम्ही घेतलेले दामात 20,000 कमी द्या आम्हाला, लाखाचे 80 द्या। अच्छा, आमच्या दवाखान्यासाठी पैसे द्या, एवढं सरकारनं आमचं मान्यता करावं। आता या 8 दिवसामध्ये किती बाजार केले तुम्ही? 4 बाजार केले। 4 बाजारामध्ये कुरिशी समाज हे खरेदीसाठी जवळच कोणी आहे ना, व्यापारी एक बी आहे ना जवळच। जवळ एक बी आहे ना व्यापारी। ही जोडी कितीची आहे? लाख रुपये जोडी आहे। लाख रुपयाची जोडी आहे घेतलेली। अच्छा, लाख रुपये जोडी आहे, 50,000ला कोणी घेईन। बरं, आता तुम्ही का विकायला ते जोडी? पायासाठी दिसना का, पायात रोड आहे बाई, पायासाठी। बरं, आता तुम्हाला काय वाटते आता कुरिशी समाज बाजार चालू करावं? आमचे व्यवहार चालू होते, आम्ही कसं बी 2 पैसे येतात आम्हाला, तेच पैसे आम्ही दवाखान्यात लावू। मामा तुमचं नाव काय? पांडुरंग गाडेकर। मामा काय तुमचं म्हणणं काय? आता कुरिशी समाजाने जनावरे खरेदी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना फटका बसते का याचा? बसायला बसायले का? हो बसायला। शेतकऱ्याला सगळी अडचणी आली ना, अडचणीनं खत आहे, बियाणं आहे, दवाखाना आहे, अडचण आहे, याच्यासाठी आता पैसा आणायचा कुठून? लोक मागाय गेले की 10 रुपये टाका म्हणतात, नाहीतर रजिस्टरी करून द्या म्हणतात एका एकराची। आणि ज्याच्याकडे नसले त्यानं काय करायचंय? बरोबर आहे। गरीबाला एकरभर राहणार नाही, त्यानं मंजुरी करून खायची। पत्रही काय गेलं 500चं पत्र 100ला येऊ मागत, आता का चुकी आहे का? बरोबर आहे। बरं, आता शासनाकडून काय मागणी आहे तुमची? शासनाकडून काय व्यवहार चालू राहू द्यावा, व्यवहार चालू राहू द्यावा। इकडे बरोबर। तुमचं काय काम काय? शिंग साळतो। शिंग साळतात तुम्ही, दर बाजाराला येत आहे। बरं, आता काय या 2 बाजारामध्ये 2 आठवड्याच्या बाजारात काय तुम्हाला उत्पन्न झालं का नाही? काहीच घडलं नाही। का झालं नाही? हे बंद झालं म्हणून। बंद झालं म्हणून मग तुमची काय मागणी आहे शासनाकडे? म्हणणं आहे बाबा व्यवहार करावा, चालू बाजार राहू द्यावा, आमचंही पोट भरेल। कुरिशी समाजाने व्यवहार करावा, परंतु कुरिशी समाज करणार नाही, कारण की ह्याच्यावर काहीतरी तोडगा निघायला पाहिजे असं कुरिशी समाज म्हणतो। हो, तोडगा निघाव ना, आमचे बी पोट भरेल, त्याचे पोट भरेल। म्हणजे आता समजा ज्या वेळेस कुरिशी समाज हे खरेदी करत होता त्यावेळेस बाजार म्हणजे फुल होते, तर त्यावेळेस तुम्हाला दररोजचे बाजारामध्ये किती पैसे? 2,000। आणि आता 100 रुपये नाही भाऊनी, 100 रुपये नाही, म्हणजे चहा पाण्याला सुद्धा पाणी आहे, पैसे काहीच नाही। बरं, मग आता तुम्ही काय मागणी करणार शासनाकडे? करणार बाबा चालू राहू द्या, त्याला बी घेऊ द्या, आमचाही धंदा होईल, त्याचाही धंदा होईल, सगळ्याच पोट भरेल असं। मामा या, काय नाव तुमचं? नाव काय तुमचं मामा? मी वसंत रामचंद्र सरगर, राहणार मांडवा, तालुका, जिल्हा परभणी। राहणार मांडव्याचे तुम्ही? म्हणजे आता तुम्ही शेतकरी आहे? हो। बरं, तुम्हाला काय जाणवते या 2 आठवड्यामध्ये कुरिशी समाज हा बाजारात न येता जनावरे खरेदी करत नाही, तर याचा कुठेतरी शेतकऱ्यांना फटका बसते का? कुरिशी समाजाला हे समजा बंद केल्यामुळं आम्हाला एवढा झटका बसलाय, आम्हाला काय करावं हे सुद्धा सुधन झालंय। आता आमच्या वावरात खत नाही, औषध नाही, बियाणं मध्ये आणून लावले उधार, ती लोक आता पैसे मागायलेत। तर ह्या कुरिशी समाजाचं बंद केल्यामुळं यायचे लुटमार करून ह्या बजरंग दलावाल्यानं यायचे जनावर नेऊन परस्पर इकले, पोलीसवाल्यानं
गोशाळावाल्यानं आणि बजरंग दलावाल्यानं यानं समधेनं संगणमत निघून हे समजे जनावर या लोकांचे खाल्लेत. यानं 12 फुटाने करून याचं त्याचं याला करून लेकरावाळीचं पोट भरण्यासाठी यावर यानं 12 जनावर खरेदी केले, त्याचे दाखले घेतले, तरी याच्या या लोकांनी जनावर अडवली. हे बजरंग दलावाले म्हणजे हे डुप्लिकेट बजरंग दलावाले इथं. अच्छा, मग आता तुम्ही शासनाकडे काय मागणी करणार? मला सांगा, यायला याचे मायबाप सांभाळणं होईन तर ते भाकड जनावर सांभाळायचे कोण? बरोबर. मला सांगा ना तुम्ही आज मायबापाला त्या वृद्धाश्रमामध्ये पाठवायला मला सांगा तुम्ही कोण आहे, जबाबदार कोण आहे? आज आमच्या एवढी बेकार टाइम आहे, आज आमच्या लेकराला शिक्षणाला पैसे नाहीत, आज आम्ही एवढे परेशान आहेत. कशामुळे तर फक्त याने व्यवहार बंद केला म्हणून ह्या मुस्लिम समाजाने. ह्या मुस्लिम समाज आमचा समाज म्हणजे आजचा नाही, आज ही 4थी पिढी मला कळतंय तसं. बरोबर. मला सांगा, तुमची 4थी पिढी आहे, ते कुरेशी समाजासोबत चांगले संबंध आहे. चांगले संबंध आहेत. मला आता काय शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमची? शासनानं पहिल्यासारखं करावं. बाबा तुम्हाला गोळ्यात थांबव, तुम्ही थांबवा, हरकत नाही. पण या लाताऱ्या जनावरचं, डिवऱ्या जनावरचं, म्हाताऱ्या जनावरचं करायचं काय? तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या बापाला सांभाळू शकत नाहीत. तुम्ही त्या याच्यामध्ये शाळेत नेऊन टाकायला, आश्रमशाळेमध्ये. बरोबर. मग तर सरकारने कुठेतरी थांबवायला पाहिजे, पहिल्यासारखं सुरू करायला पाहिजे. नाही आज उपासमारीची वेळ त्याच्या सुद्धा बेकार टाइम आहे. कुणी समाज सुद्धा त्याला घरी बसू वाटणं नाविलाज आहे, त्या रस्त्यावर भटकायला येतात, त्याच्या सुद्धा बेकार टाइम आहे. नाव काय तुमचं? गोपाळ. काय गाव कोणतं तुमचं? साळेगाव आहे, परभणी तालुक्यातलं. बरं, कुरेशी समाजाने जनावरे न खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यांना काय फरक पडले का? पडला ना, कोणी घेत नाही. 40 ला दोन्ही माघारी. तुम्ही व्यापारी आहेत का शेतकरी? घरचेच आहेत माझे. हा, मग शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमची? काय आता हे चालू करावं, हा, बेपाऱ्यानं बैल घ्यावं. हा, कोणी घेईन ना. हा, बजरंग दलवाल्याला घेऊन द्या म्हणा 40,000 दोन्ही. हा, बजरंग दलवाले काय घेऊन जाणार? हे बैल धरून न्यायलेत, विकलेस बेपाऱ्याला. अच्छा, असं आहे. मग काय करावं, कोणी घेईन बाजारात, निष्ठी माणसं बघायली, घेवायलाच कोणी नाही. बैल का विकायले तुम्ही? काम पडलं हो, शेतामध्ये खत घालायचा, फवारणी करायची, बायाला पैसे द्यायची. नाही म्हणजे आता तुम्ही कोळपणी हे याच्यासाठी लागणार नाही का तुम्हाला बैल? माझ्याकडे 4 बैल आहेत. 4 बैल आहेत का? अजून 2 घरी. अच्छा, हे दोन्ही कायचे कोणते बी. हा हा, हे आणले तर हे घेईन कोणी. अच्छा, असे. ठीक आहे, ठीक आहे. मग आता काय सरकारकडून काय अपेक्षा ठेवणार तुम्ही आता? सरकारकडून काय हे चालू करा, जनावर घेणं देणं, दुसरं काय करावं. कुठले तुम्ही? डवरा लोहऱ्याचे आहेत का? तुम्ही व्यापारी आहेत का शेतकरी? अच्छा, बरं, बैल का म्हणून विकायले तुम्ही? 4 होते. एक गोरा जरा बरोबर चलत नाही, मग आता याला इकडून दुसरा बैल घ्यायचा आपल्याला. मग आता नेमका दुसरा बैल कुठून आणायचा आता? आता एक गोरा चल ना, मग याला काय करायचं आता? पहिलं या बाजारामध्ये पूर्वी शेकडो बैलजोड्या विक्रीसाठी येत होते, परंतु आज या ठिकाणी तुरळक बैलजोड्या दिसतात. ते 2 गोरे 2 गोरे का असं फरक का? फक्त या समाजाने जनावरी खरेदी बंद केल्यामुळेच पडलं का? 100% झालं. बरं, कुरेशी समाजाने जनावर खरेदी बंद करण्याचा निर्णय का घेतला त्यांनी? गाड्या धरत ना, जागोजाग गाड्या कोण धरायलेत? हे बजरंग दलवाले. हा, कोणाचे 4 बैल आहेत, कोणा 6 आहेत, कोणाचे 2 आहेत. आता याने काय करायचं? व्यापाऱ्याने बैल घेतले वाटत नाही. आता गाड्या धरणं म्हणजे गाड्या धरायला तर शासनाने धरायला पाहिजे, पोलिसांनी, कारण की गोवंश याच्यावर बंदी आहे. गोहत्या, गोवंशवर बंदी आहे. आम्ही म्हणत नाही गाईची बंदी करा तुम्ही, पण यायचं काय झालं? बजरंग दलवाल्याने काऊन बैल धरायची? आता 2 म्या बैल शेतीसाठी घेतली, बरोबर आहे. मग वाटण धरले, तुम्ही बैल नेली. मी काय करायचं? 12 महिने लेकरं बाळा उपाशी 10 पैसे सून 10-5 रुपये कमवून बैल घेतलेले बैल तुम्ही तिकडे नेले. मी काय करायचं? कोणत्या तारीख करायला पुरणार आहे? बरोबर. हा, मग काय आता अपेक्षा काय सरकारकडून? खुल्लं करा. दुसरा बैल आम्हाला मोठाले बैल भेटते, हे बारीक गोरे आम्हाला कमी कमी इकडे लागते. आता हे बाजारात बैलच नाही, घ्यावा कोणाची? रान काळ खाली राहतो माग राहील. पुन्हा पाणी पाऊस बरोबर नाही, डबल पेरण्या व्हाल्यात. दुबार पेरणीचे संकट आले होते, काही ठिकाणी झाले दुबार पेरणी. डबल आहे 6 एकर रान पडतं, आता बैल नाही उद्या पेरायला. आता काय करायचं? गोरा चलते का? चल ना, बरं, बैल पाहिजे मोठा आपल्याला. अच्छा, नाही तर त्याने कमी जास्त करून हे घेऊन टाका, आम्ही आमच्या रान ट्रॅक्टरनं पेरून घेऊ. पोलीस स्टेशन मध्ये नेऊ, बजरंग बल्ल्या नेऊ, कुठे नेऊ? हे असं खून लागलेला आहे. पुन्हा आता उद्या पैसे कोणी उष्णी देईन, मग याला काय करणार आहे माणूस? मामा, नाव काय तुमचं?
मामा शेतकरी आहेत का तुम्ही? गाव कोणतं तुमचं? किती म्हैस आणले विकायला बाजारात? 2-3 आणले. 3 विकायला आणल्यात. बरं काय आता हे शेतकरी कृषी समाजाने म्हैस जनावर हे बंद म्हणजे खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे काय तुम्हाला काय फरक पडलं का? अडचणी आलीत ना. काय अडचणी आली? कोणीच म्हैसी घेणार ना. कोणीच म्हैसी घेणे. हा पण आता काय शासनाकडून काय तुमची मागणी? आमच्या म्हैशी धरून नाही अशीच मागणी. हा आणि कृषी समाजाने बाजार पूर्वी सुरू करावे. बरं कृषी समाजांचे जे मागण्या आहे हे शासन मान्य करेल का? तुम्हाला काय वाटते? नाही करावंच लागणार. करावंच लागणार, नाही तर शेतकऱ्यांना अडचण येणार असं तुमचं. बरं अजून कोण आहे शेतकरी? मामा काय अडचण काय वाली बरं बाजारात? अडचण काय ते बजरंगवाले धरायले गाड्या आमचं म्हणणं आहे, आम्ही आता काय करायचं मग आणावं लागेल एखादी विकावं लागेल. बाकी काय बरं कृषी समाज खरेदी करायला यायला का बाजारात? नाही. बरं पूर्वी आपला बोरी बाजार महाराष्ट्रामध्ये फेमस होता आणि या बाजारात शेकडो हजारो बैलजोड्या विक्रीसाठी येत होते, परंतु आज रोजी काय खूपच कमी आहे. म्हणजे कृषी समाजाने खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे का? हा मग त्याच्यामुळे मग आता माणसं कमी झाले नाही. बरं हे जे बाजार आहेत हे फक्त एवढंच की कृषी समाजावरच अवलंबून आहे का? ते सगळे जर आले तर बाजार भरणार, सगळे नाही आले कमी होणार, आम्ही नाही आलो तर पुन्हा कमी होणार, तुम्ही आले तर सगळे जर असल्यावर फरक पडतो. तुम्ही शेतकरी आहे ना मग? हो शेतकरी. गाव कोणतं म्हणले? बोरी. चालू का करणे सगळ्यासाठी चांगले. हा शासनाकडे काय मागणी करणार? चालू करा म्हणून. चालू करा दुसरं काय. बरं काय आणली? आम्हाला अडचण येत ना, पैसे देणे घेणे माग. हा म्हणजे तुमचं शेतकरी आहे, तुम्ही जोडधंदा म्हणून ह्या व्यापारच करतात का तुम्ही? हा व्यापार. म्हणजे शेतीच्या सोबत म्हैस विक्रीचा दुधाचा हे व्यापार आहे? हा दुधाचा. हा म्हणजे एक म्हैस किती दूध देते मामा? हे 8 लिटर 10 लिटर. अच्छा. म्हैस विकायचा कारण फक्त काय म्हणजे तुमचा हा व्यवसाय म्हणून? बरोबर. एक भी रस्सी नहीं बिके भाई, बहुत हम परेशान हो गए क्यों? तो पहले 2-3 हज़ार रुपये व्यापार आता था, अभी कुछ भी नहीं है, अभी आने जाने के भाड़े के पैसे नहीं निकल रहे अभी. पण आठवड्यापूर्वी तुम्हाला किती व्यवसाय होत होता? 2 हफ्ते पहले नहीं भी तो 6-7 हज़ार रुपये व्यापार आता था. अभी 200 रुपये 300 रुपये आ रहा है व्यापार. अब 200-300 में अब घर खर्चा निकालना, गाड़ी का खर्चा है, मेंटेनेंस है. अभी कुछ भी नहीं है, व्यापार कुछ भी नहीं है यहाँ पर अभी. अब एक बैल भी नहीं बिके, भैंस नहीं, कुछ भी नहीं बिके. ये जो कायदा गवर्नमेंट ने लाई तो इसके ऊपर क्या कहना है तुम्हारा? ये गवर्नमेंट ने कायदा लेके आए, ये तो बहुत गलत है भाई. क्यों? तो इसमें खुरेशी का हमारा सबका जो इसमें नुकसान है इसमें. अच्छा. और बाजार पहले के जैसे चालू कर दिए तो बहुत अच्छा है. आता हे बैल खरेदी न करण्याचा कृषी समाजाने निर्णय घेतला तर तुम्हाला काय अडचण निर्माण होते? तुमच्या व्यवसायावर काय फटका पडते का? हा दोर ऐकत नाहीत ना आमच्या, काहीच नाही. आम्हाला पोटावर अत्याच आधार आहे, दुसरा काय होणार आहे? त्यामुळे आम्हाला काय पोट ते आहे ते आधार आहे तेच आहे. दोर इकली तर पोट भरणार आमचं, दुसरं काय होणार? बरं पूर्वीच्या 2 बाजारापूर्वी तुम्हाला किती व्यवसाय येत होतं? पहिले येत होता 8-1,000 पगार करत होता, 300 रुपये मुनका झाला. म्हणजे एवढं फरक पडले का? एवढा फरक पडला. बाजारामध्ये खरीदार येत नाही समजा तुम्हाला? खरीदार येत नाही. हो ना. आता बैल नाही आले तर खरीदार हे घेणार कोण? बरोबर आहे. आता कोणी घेऊ शकत नाही. बैल घेतले तर आमची दोरी घेतात ना कोणी. बरं आता काय शासनाकडून काय मागणी तुमची? तेच पहिल्यासारखी बाजारा चालू करा, हेच करा, तेवढीची इच्छा आहे. शासनाकडून काय अपेक्षा आहे? म्हणजे बाजार पूर्वी चालू करा. डबल तेच आमचं पहिलं होतं ते चालू करा आमची. हॅलो, 10 वर्षापासून मी पाण्याच्या गाड्या लावित होतो जहारचा. सगळे व्यापारी लोक पूर्ण माझे 10-20 जहार कटत होते. आता हे 2-3 बाजारपासून मी बंद केलं. का मग ती व्यापारी लोक येणं बंद केलं. कृषी लोकांनी बैल घेणार कोणी नाही. आमची इच्छा आहे की बाजार पुन्हा चालू करावं. गरीबाला सगळ्याला जे 4 घरं चलत होते ते पूर्ण चालायला पहिल्यासारखे चालू राहतात. जनावरांचा बैल बाजार पाहिलं तर एकंदरीत हे कृषी समाजावरच अवलंबून नसून या ठिकाणी विविध घटकातून म्हणजे कासरे मोरक्या विकणारे, सिंग चालणारे, पाणी विकणारे, कडबा व्यापारी, चारा विकणारे हे विविध
घटकातून हे तर व्यापार होत आहे, परंतु हे बैल बाजार म्हणजे कुरेशी समाजाने खरेदी न करण्याचा निर्णय, जनावर खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या सर्व घटकांवर खूप एक अडचण निर्माण होत आहे। तर शासन या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की शासनाने याच्यावर तात्काळ काहीतरी तोडगा काढावा आणि शासनाने तोडगा काढून शेतकऱ्यांना जे होणारी अडचण ही दूर करावी अशी या शेतकऱ्यांकडून मागणी आहे व कुरेशी समाजांकडून देखील मागणी आहे।